धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील शेतकरी सोमनाथ मुळे यांनी आपल्या शेतात 2 एकर पडवळ, 2 एकर कारले आणि उर्वरित शेतात कवाळे अशी पिके घेतली आहेत। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य असा हमीभाव नसल्यामुळे आणि खते, बियाणे, कीटकनाशक, फवारणी औषधं यांचे दर वाढल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, ज्यामुळे भाजीपाल्यासह इतर पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असून अशा सर्व समस्यांना बळीराजाला तोंड द्यावे लागत आहे। शेतकरी सोमनाथ मुळे यांनी पिकवलेल्या पडवळ भाजीस प्रति किलो 2 रुपये प्रमाणे भाव मिळत असल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नेमकं शेतकरी सोमनाथ मुळे काय म्हणाले ते पहा। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी। सोमनाथ किसन मुळे धोत्रीनं बोलतो मी। ही पडवळची बाग आहे। आम्ही पुणे मार्केटला जातो, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, गुलटेकडे, पुणे। सध्या पडवळ आम्ही घेऊन जातो। एकरात आमचे 8 दिवसाला कमीत कमी 20-25 क्विंटल माल निघतात आणि या पडवळीला काहीच बाजार नाही साहेब। आता याला सध्या 2 रुपये किलो जाते, त्याला भाडा आहे 2.5 रुपये किलो आणि आमचा माल जातो 2 रुपये किलोने। शेतकऱ्याला आम्हाला काहीच परवडत नाही ते। आम्ही पदरचे पैसे जातो, पदरचे पैसे नेतो। कसं जगावून कसं काय करावं आम्हाला काय शेतकऱ्याला कळत नाही। साधारण तुमची बाग किती एकरची बाग आहे? ही साधारणतः 2 एकर बाग आहे। बागेला आतापर्यंत खर्च किती आहे? बागेला आतापर्यंत जवळजवळ नाही म्हणतात तुम्हाला सांगतो 50,000 रुपये खर्च आहे बागेला आतापर्यंत। आणि आतापर्यंत उत्पन्न किती निघालं? आतापर्यंत उत्पन्न काही निघालं नाही, 10,000 सुद्धा निघालं नाही उत्पन्न। कसं करावं सांगा तुम्ही? मार्केटमध्ये बायला कोण खात नाहीये। 2 रुपये किलो जाते मार्केट सध्या आता ह्याचं, आणि ह्याला भाडा आहे 2.5 रुपये किलोने। असे शेतकऱ्याला काय रुपये पण शिल्लक राहत नाही, नेल्याशिवाय तर पर्याय नाही। हे टाकून आम्ही काय करणार याचं सांगा? तुमच्या आता नेमकं मागणी काय आहे? आमची मागणी काय नाही, माल व्यवस्थित रेट व्यवस्थित मिळावा, याला खातं बेतं मागले तर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला माल पाठवत नाही? सोलापूर कृषी उत्पन्नाला हे माल जात कटत नाही, चालत नाही, कोण घेत नाही। खाली डायरेक्ट गुलटेकडे नाहीतर वाशी, हे 2 मार्केटला माल खपतो हा। या पडवळा व्यतिरिक्त अजून तुम्ही शेतामध्ये कोणकोणते पीक आहेत? पडवळमध्ये काय कारला आहे, कवळा आहे, पडवळ आहेत। कारल्याला आणि पडवळ्याला भाव वगैरे काय? कारल्याला पण बाजार नाही, कवळा पण रेट नाही, कशालाच रेट नाही आता सध्या। मजुराचे पैसे पण अवघड आहे द्यायचं, आम्हाला कशी द्यायचं काय कळत नाही। साधारण किती मजूर या ठिकाणी काम करतात आणि किती मजूर लागतात? साधारणतः कमीत कमी सकाळपासून 5 गडे आहेत, 5 मजूर आहेत, त्यांना 400 रुपये पगार आहे। आणि त्यांचा पगार द्यायचा कुठून? आम्ही यायचं कसं, खायचं काय? म्हणजे महागाई आहे ती कमी व्हायला पाहिजे का? म्हणजे खते म्हणा किंवा खते औषधं कमी व्हायला पाहिजे, आमच्या मालाला रेट योग्य मिळाला पाहिजे, या शेतकऱ्याची मागणी आहे आमची।